नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर, कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे GST ऑन जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पार्ट 2. आता पार्ट 1मध्ये आपण GST बद्दलचं इंट्रोडक्शन पाहिलं आणि आजच्या या पार्ट 2मध्ये आपण या कायद्यातील मुख्य तरतुदी काय काय आहेत आणि त्याच्यामध्ये 1 एप्रिल 2019 रोजी जी नोटिफिकेशन आली तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या कायद्यातील महत्त्वाच्या डेफिनेशन्स कोणकोणते आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. आता रिअल इस्टेटवर जो GST लावण्यात आलेला आहे तर तो जो कायदा आहे त्यातला काही पार्ट हा लीगल आहे तर काही पार्ट हा टॅक्सेशनच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तर काही पार्ट हा टेक्निकलसुद्धा आहे आणि या तिन्हीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी होत असल्यामुळे हा कायदा समजावून घेण्यामध्ये थोडासा क्रिटिकल बनला आहे आणि त्यामुळेच या कायद्यातील जी तज्ज्ञ मंडळी आहेत की ज्यामध्ये टॅक्स कन्सल्टंट आहेत, लीगल कन्सल्टंट आणि चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ही मंडळी या कायद्याविषयी माहिती देण्यासाठी सातत्याने प्रत्यक्षात किंवा सोशल मीडियाद्वारे लेक्चर्स, सेमिनार आणि वेबिनारद्वारे हे आपल्याला सतत याबद्दलची माहिती देत असतात आणि हे ऐकत असतानासुद्धा आपल्या डाऊट्स काही याच्यामधल्या क्लिअर होताना दिसत नाहीत. कारण रिअल इस्टेटवर डिपेंड त्या कायद्याशी जे थेट संबंधित जी व्यक्ती आहेत, जी मंडळी आहेत की ज्याच्यामध्ये डेव्हलपर आहे, लँड ओनर आहे, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, परचेसर आहेत, तर हे सर्वजण यामधले काही क्रिटिकल गोष्टी ऐकत असताना ते थोडेसे कन्फ्यूज होताना दिसतात आणि त्यामुळे या सर्व ज्या बाबी आहेत त्या अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सर्वांना समजतील अशा पद्धतीने मी या ठिकाणी या व्हिडिओमार्फत मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर सुरुवात करूया कायद्यापासून. आता CGST ॲक्ट 2017 म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट 2017. आता रिअल इस्टेटवर जो GST लावण्यात आलेला आहे तर त्या दृष्टीने जर पाहिलं तर ह्या कायद्यातल्या 3 कायदे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये सेक्शन 7 आहे, शेड्यूल 2 आहे आणि शेड्यूल 3 आहे आणि हे 3 कायदे म्हणजे या रिअल इस्टेट सेक्टरवर जो GST लावण्यात आलेला आहे त्याचा संपूर्ण गाभा आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. आता सेक्शन 7मध्ये सेक्शन 7 हा सप्लायबद्दल सांगतो. म्हणजे सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ज्या ठिकाणी ट्रिगर होतो त्या वेळेला GST त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होतो. मग याच्यामध्ये सेल आहे, ट्रान्सफर आहे, बार्टर आहे, एक्सचेंज, लीज, रेंट इत्यादी. आणि ह्या सेक्शन 7मुळेच आपल्या ह्या जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर GST लावण्यात आलेला आहे. आता तसं पाहायला गेलं तर या JDAमध्ये म्हणजे जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये जो शेअर डेव्हलपरकडे येतो म्हणजे डेव्हलपरच्या वाटणीला ज्या काही युनिट्स येतात ते विक्री करत असताना तो बायर्सकडून त्याचं GST कलेक्ट करून शासनाकडे भरत असतो आणि जो शेअर लँड ओनरकडे येतो तो देखील आपले युनिट्स विक्री करून त्याचं जे काही GST आहे तो कलेक्ट करून शासनाकडे भरत असतो. आणि मग असं असतानासुद्धा पुन्हा हा जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर GST का लावण्यात आला? म्हणजे जसं स्टॅम्प ॲक्टमध्ये डेव्हलपर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्टर करताना एकदा स्टॅम्प ड्युटी भरतो
आणि मग त्यातले युनिट सेल करताना पुन्हा स्टॅम्प ड्युटी भरतो. तर असं मग इथं डबल टॅक्सेशन होतं का किंवा टॅक्स ऑन टॅक्स होतं का? तर हे पाहण्यासाठी माझा जो थर्ड पार्ट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हा GST कसा वर्कआउट होतो आणि तो टॅक्स भरण्याची लायबिलिटी कुणावर येते हे आपण ज्यावेळेला पाहणार आहोत त्यामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळू शकते. आता शेड्यूल 2 आणि शेड्यूल 3 हे दोन कायदे तरी डायरेक्ट जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटशीच रिलेटेड आहेत. आता शेड्यूल 2 जो आहे त्या शेड्यूल 2 मध्ये बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर त्याला GST लावण्यात आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी गुड्सचा पण सप्लाय होतो आणि सर्व्हिसेसचा पण सप्लाय होतो. आणि शेड्यूल 3 मध्ये बिल्डिंग एकदा पूर्ण झाली की मग ती शेड्यूल 3 मध्ये शिफ्ट होते आणि मग त्या ठिकाणी गुडचा सप्लाय पण थांबतो आणि सर्व्हिसेसचा पण सप्लाय थांबतो. आणि कायद्याच्या भाषेत जर आपण बघायला गेलो तर शेड्यूल 2 मध्ये काय म्हटलेलं आहे की कन्स्ट्रक्शन ऑफ ए कॉम्प्लेक्स इंटेंडेड फॉर सेल टू द बायर except where the entire consideration has been received after issuance of completion certificate असं शेड्यूल 2 मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कंप्लीशन सर्टिफिकेट झाल्यानंतर जर आपण संपूर्ण कन्सिडरेशन जर स्वीकारलं असेल तरच GST त्या ठिकाणी लागणार नाही. अन्यथा ती बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन समजली जाईल आणि त्याच्यावर GST हा लावला जाईल. आणि शेड्यूल 3 मध्ये असं म्हटलेलं आहे की बिल्डिंग ज्याला ती कंप्लीट होतं त्यामुळे आपण लॉमध्ये जर पाहिलं तर शेड्यूल 3 मध्ये म्हटलेलं आहे ती ॲक्टिव्हिटीज विच शॅल बी ट्रीटेड नायदर ए सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे एकदा काय बिल्डिंग पूर्ण झाली की त्यानंतर त्याला GST बसणार नाही, कारण सप्लाय ऑफ गुड्स आणि सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ह्या त्या ठिकाणी त्याच्या ॲक्टिव्हिटीज थांबलेल्या आहेत असं समजण्यात येईल. त्यामुळे शेड्यूल 3 नुसार सेल ऑफ लँड आणि सेल ऑफ बिल्डिंग याच्यावर GST लावण्यात येणार नाही. आणि शेड्यूल 3 नुसारच सेल ऑफ बिल्डिंग आणि सेल ऑफ लँडला या GSTतून बाहेर काढलेलं आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गव्हर्नमेंटने या ठिकाणी मुवेबल आणि इममुवेबलचं लॉजिक या ठिकाणी वापरलेलं दिसते. म्हणजे शेड्यूल 2 मध्ये ज्यावेळेला बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असते त्यावेळेला ती मुवेबल प्रॉपर्टी असते. म्हणजे त्या ठिकाणी गुड्स पण येत आहेत आणि सर्व्हिसेस पण येत आहेत, त्यामुळे तिथं GST हा लागू होतो. आणि एकदा काय कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालं की ती शेड्यूल 3 मध्ये शिफ्ट होते आणि ती प्रॉपर्टी इममुवेबल बनते. त्यामुळे त्या ठिकाणी गुड्स पण यायचे बंद होतात आणि सर्व्हिसेस पण यायचे बंद होतात आणि त्यामुळे तिथं GST हा लावला जात नाही. त्यामुळे कंप्लीशन सर्टिफिकेट नंतर GST लावला जात नाही हे याचं उत्तर आपल्या या शेड्यूल 3 मुळे मिळते. आता यानंतर काही महत्त्वाची डेफिनेशन्स आपण पाहू. तर त्यामधलं जे पहिलं आहे ते टाईम ऑफ सप्लाय. आता टाईम ऑफ सप्लाय म्हणजे काय की हा जो GST आहे हा कधी भरायचा. आता इन जनरल जर आपण पाहिलं तर कमर्शियल प्रोजेक्ट असू दे अथवा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असू दे, ह्या जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर लावण्यात आलेला जो GST आहे हा कंप्लीशन सर्टिफिकेटच्या वेळेला भरायचा आहे. आणि 6/2019च्या नोटिफिकेशननुसार त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की द लायबिलिटी टू पे टॅक्स in respect of TDR or FSI shall arise on the date of completion certificate. म्हणजे TDR किंवा FSIची जी लायबिलिटी आहे त्याच्यावर ॲप्लिकेबल होणारा जो GST आहे तो कंप्लीशन सर्टिफिकेटच्या वेळेला भरायचा आहे. आता इथं TDR हा जो शब्द आहे हा वारंवार इथे वापरण्यात येतो या GSTमध्ये. आता ह्या TDRचा जो अर्थ आहे तो ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स, म्हणजे इथं FSIचे राईट्स ट्रान्सफर होतात आणि तो त्या साईटपुरतीच मर्यादित आहे.
आणि आपण नेहमी जो TDR पाहतो की ज्या ठिकाणी एखादी रिझर्व लँड असेल किंवा DP रोड असेल किंवा रोड वाइंडिंग असेल, तर त्या ठिकाणचा जो TDR आहे तो ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स, म्हणजे त्याचं आपल्याला DRC सर्टिफिकेट मिळतं, म्हणजे डेव्हलपमेंट राईट्स सर्टिफिकेट. ते आपल्याला कुठेही वापरता येतं. तर तो ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स आणि हा GST मधला हा ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स, म्हणजे ह्या दोन TDR मधला हा बेसिक फरक आहे. आता दुसरं जे डेफिनेशन आहे ते आपण आहे की व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आता व्हॅल्यू ऑफ सप्लाय हे सर्वात महत्त्वाचं डेफिनेशन ह्या GST मध्ये आहे, कारण ह्या जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर जो काही GST लावण्यात आलेला आहे तो लँड ओनरला जो काही शेअर मिळतो त्याच्या व्हॅल्युएशनवर लावण्यात आलेला आहे. आणि नोटिफिकेशन 4/2019 नुसार त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सिमिलर अपार्टमेंट चार्ज बाय द प्रमोटर नियरेस्ट टू द डेट ऑफ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट नंतर आपलं पहिलं युनिट ज्या दराने विक्री करेल त्या दरानुसार लँड ओनरला मिळणाऱ्या शेअरचं व्हॅल्युएशन त्या ठिकाणी करायचं आहे. आता यानंतरचं आणखी एक पुढचं डेफिनेशन आहे ते आहे की RCM. आता RCM म्हणजे काय, तर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. कुठल्याही ट्रान्झॅक्शनमध्ये त्या ठिकाणी दोन पार्टीज असतात, एक सप्लायर असतो आणि दुसरा जो असतो तो रेसिपेंट. जो सप्लाय करतो तो सप्लायर आणि ज्याला सप्लाय केला जातो तो रेसिपेंट. आता या ठिकाणी लँड ओनर हा सप्लायर आहे, कारण तो आपल्या जागेवरील डेव्हलपमेंटचे राईट्स डेव्हलपरला ट्रान्सफर करत असतो आणि डेव्हलपर हा रेसिपेंट आहे. इन जनरल जर पाहिलं तर टॅक्स भरायची लायबिलिटी हे नेहमी फॉरवर्ड चार्जमध्ये सप्लायरकडे असते, पण आपल्या ह्या जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये हा जो सप्लायर आहे तो अनरजिस्टर्ड पर्सन आहे, म्हणजे लँड ओनर, आणि त्यामुळे ही लायबिलिटी लँड ओनरच्या ऐवजी रिव्हर्स चार्जमध्ये डेव्हलपरकडे टाकलेली आहे. आणि सेक्शन 2/98 मध्ये या RCM बद्दलचं डेफिनेशन देण्यात आलेलं आहे. तर तिथं असं म्हटलेलं आहे की लायबिलिटी टू पे टॅक्स बाय द रेसिपेंट इन्स्टेड ऑफ द सप्लायर. रेसिपेंटच्या ऐवजी सप्लायरकडे ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आता सुरुवातीला काय व्हायचं, 1 एप्रिल 2019 रोजी की ही टॅक्स भरायची लायबिलिटी फॉरवर्ड चार्जमध्ये लँड ओनरकडे होती, परंतु लँड ओनर हे अनरजिस्टर्ड पर्सन्स असल्यामुळे त्यावेळेला GST हा भरला जात नव्हता. म्हणून मग 6/2019च्या नोटिफिकेशननुसार ही लायबिलिटी शिफ्ट करून लँड ओनरच्या ऐवजी डेव्हलपरकडे टाकण्यात आली. आणि त्यानंतर हा जो GST आहे हा रिव्हर्स चार्जमध्ये डेव्हलपरने भरायचा आहे आणि लँड ओनरला या ठिकाणी फ्री केलेला आहे. आता पुढचं जे डेफिनेशन आहे ते आहे REP आणि RREP. तर त्याच्यामध्ये REP म्हणजे काय आणि RREP म्हणजे काय ते आपण पाहू. आता REP म्हणजे रिअल इस्टेट प्रोजेक्ट आणि RREP म्हणजे रेसिडेन्शियल रिअल इस्टेट प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये REP हा कमर्शियल प्रोजेक्टसाठी वापरलेला आहे, रिअल इस्टेट प्रोजेक्ट, आणि RREP म्हणजे रेसिडेन्शियल रिअल इस्टेट प्रोजेक्ट हा रेसिडेन्शियलसाठी वापरलेला आहे, कारण दोन्ही ठिकाणी टॅक्सचे रेट हे वेगळे आहेत. कमर्शियलसाठी 12% GST आहे आणि रेसिडेन्शियलसाठी अफोर्डेबल असेल तर 1% आणि अदर दॅन अफोर्डेबल असेल तर 5% GST त्या ठिकाणी आहे. आता REP हा प्रोजेक्टसाठी जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये कमर्शियल प्रिमायसिसचा कार्पेट एरिया टोटल कार्पेट एरियापेक्षा 15% जर कमी असेल तर त्या प्रोजेक्टला RREP समजलं जाईल, म्हणजे रेसिडेन्शियल रिअल इस्टेट प्रोजेक्ट, आणि मग त्या ठिकाणी 1% किंवा 5% GST बसेल. आणि कमर्शियलचा कार्पेट एरिया टोटल प्रोजेक्टच्या कार्पेट एरियापेक्षा जर 15%पेक्षा जर एक्सीड होत असेल
तर मग त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टला REP म्हटलेलं आहे, म्हणजे रिअल इस्टेट प्रोजेक्ट. आणि त्यानंतर या सगळ्याच प्रोजेक्टना, सगळ्याच कमर्शियल प्रिमायसिसना त्या ठिकाणी 12% GST बसेल. आणि मग इतर जे काय रेसिडेन्शियल आहेत त्याला ॲज युजल 1% किंवा 5% GST बसेल. म्हणजे ज्यावेळेला आपण कन्व्हिनियंट शॉपिंग वगैरे करतो त्यावेळेला खाली आपल्याला दुकानगाळे असतात आणि वरती अपार्टमेंट असतात. तर त्याचा एरिया जर 15%पेक्षा कमी असेल तर अशा प्रोजेक्टना रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्या ठिकाणी ट्रीट केलेला आहे. आता शेवटचं डेफिनेशन आपण पाहू की याच्यामध्ये अफोर्डेबल युनिट म्हणजे काय. आता आपल्याला माहिती आहे की अफोर्डेबल युनिट जर असेल तर त्याला 1% GST आहे. तर अफोर्डेबल युनिटसाठी त्या युनिटचा कार्पेट एरिया जर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये 60 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी आणि अदर दॅन मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये 90 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी असला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे त्याची जी कॉस्ट आहे ही दोन्ही ठिकाणी 45 लाखाच्या आत असली पाहिजे. आणि ह्या दोन्ही बाबी जर फुलफिल होत असतील तरच त्याला अफोर्डेबल युनिट समजलं जाईल आणि त्याला मग 1% GST हा लावण्यात येईल. आता ही जी 45 लाखाची जी कॉस्ट आहे तिथं ग्रॉस हा शब्द वापरला आहे. ग्रॉस कॉस्ट म्हणजे टोटल कॉस्ट. म्हणजे त्या ठिकाणी जर काही ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केलेले असतील की त्याच्यासाठी काही वेगळं पेमेंट घेतलेलं असेल किंवा क्लब हाऊससाठी वेगळं काही अमाऊंट घेतलेली असेल किंवा पार्किंगसाठी जर पेमेंट त्यामध्ये ॲडिशन होत असेल तर ही संपूर्ण कॉस्ट ही 45 लाखाच्या आत असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये GST, टॅक्सेशन म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST वगैरे सोडून येणारी कॉस्ट ही 45 लाखाच्या आत असली पाहिजे. तरच त्याला अफोर्डेबल युनिट हे समजलं जाईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो आणि माझ्या या GST ऑन जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा तिसरा आणि अंतिम भागामध्ये हा GST कसा वर्कआउट केला जातो आणि त्याची टॅक्स भरण्याची लायबिलिटी कुणावर येते हे आपण पाहणार आहोत. तर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.